कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीन बाई, चौरीवर रंग लय खोलून दिसेल बघा. आणि हलव्याचे दागिने तर काय भारीच एकदम. वेळच दिसेल एकदम. या संक्रांतीला आपल्यातलं भांडण मिटवून टाकूया आता, बास झालं. आपल्या दोघांच्या भांडणामुळे आपली दोन्ही कुटुंब पण लय अडचणीतनं जातात मास्तरीन बाई. आमच्या आई साहेबांचा बी त्रास मला बघवत नाही. आणि तुमचे बाबा आणि मोठ्या मास्तरीन बाई ही दोघं बी लय काळजीत असणार आहो. असं काय करताय? वाज झाला आता घरला परत या. हा बास, आपली दोघांची भांडणं आपल्या दोघात करू आणि मिटवून टाकू. पाहिजे तर अजून भांडू आणि परत मिटवून टाकू. अजून खुमखुमी आली तर अजून भांडू जरा, मग अजून परत मिटवून टाकू. पण हसत खेळत संसार करूया आयुष्यभर, आहे का नाही? आपल्यामुळे आपल्या दोघांच्या घरच्यांना त्रास नको. माझं ठरलंय, या संक्रांतीला मी तुम्हासनी भेटणार. आणि ते काय, ते आईस ब्रेक का काय म्हणतात, ते आईस ब्रेक करणार. आईस ब्रेक करून टाकणार. आईस ब्रेक. गोड गोड कार कार फुलातला मध. गोडे गोडे गार 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 फुला तला तला मध 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 बल्ल बल्ल. कसलं भारी बोलताय तुम्ही. नाद खोळा. काय ग अक्षरा, एकटीच काय हसतीयस? नाही नाही, काय नाही काय नाही. अगडी, हे काय शाळेचं काम काढून बसलीयस? झोप आता. नाही अगं, हे शाळेचं नाहीये. मग अधिपतींसाठी गिफ्ट केलंय, हे बघ ना. अगोई, हो का? अय्या, किती छान कल्पना आहे ग. हो ना. खूप क्रिएटिव्ह आयडिया आहे ग. मी म्हटलं काहीतरी महागडी वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा स्वतःच्या हाताने काहीतरी करूया, म्हणून हे केलं. वा वा वा, मला खूप आवडला अक्षरा. फार सुंदर आहे ग. आणि काही छान फोटो आले तुमच्या दोघांचे. हे बघ, हा फोटो आहे ना, हा थायलंडला आम्ही एका आयलंडवर गेलो होतो ना, तिकडे काढलेला आहे. आणि हा तिथल्या एका मंदिरातला फोटो आहे. आणि हे बघ, अगो, या दिवसाची गंमत तुला सांगते. त्या दिवशी ना मला अधिपती सकाळ सकाळ म्हणले, मास्तरीन बाई, टम्म दिशी तयार व्हा, आपल्याला झम्म दिशी बाहेर जायचंय. पण मला काहीच माहित नाही कुठे जायचंय, काय जायचंय. मग आम्ही शिवाजी विद्यापीठात गेलो आणि त्यानंतर महावीर कॉलेज पाशी गेलो, तिकडे वडापाव खाल्ला. मग मला रंकाळ्याला घेऊन गेले. अधिपतींना पाणीपुरी खूप आवडते. आम्ही तिकडे पाणीपुरी खाल्ली आणि त्या पाणीपुरीवाल्याला कसे म्हणतात, काय आया, काय जात पाणीपुरी बनवली. एक असे असे शब्द वापरतात ना अधिपती. अगं, एकदा तर तुला गंमत सांगते. आम्ही कुठेतरी गेलो होतो, कुठे गेलो होतो मला आठवत नाही. तिकडे असे रस्त्यातून चालत असताना एक अनोळखी माणूस दिसला आणि त्याला म्हणतात, भावा, आमचा एक फोटो काढ ना, एकदम नाद खोळा फोटो आला पाहिजे. मला इतकी लाज वाटली, मी नको नको म्हणत होते. ते बघ, हा तो फोटो. आणि फोटो बघून मी त्यांना म्हटलं, किती छान आला ना फोटो. तर मला म्हणतात कसे, छान नाही, इश्य हार्ड.
विषय हार्ड. काय काय असे असे शब्द वापरतात ना. हे बघ मी लिहिलेच सगळीकडे. एक नंबर. कधी कधी ना असे असे लाडात आले की मला मंडळी म्हणतात. मग मी त्यांना धनी म्हणते. चला की मंडळी. चला की धनी. काय झालं अशी का बघतेस? काय नाही ग, बघतीये की तुला किती आठवण येते त्यांची, किती मिस करतेस तू त्यांना. हो ग, मला असं वाटलं नव्हतं की मी इतके दिवस राहीन त्यांच्याशिवाय. हो ना, मग यापुढे अशी वेळ येऊ पण द्यायची नाही. आणि जर तू यानंतर भांडलीस ना, तर मग मी जावई बापूंच्या बाजूने उभी राहीन ना, आणि तुझे कान पकडून तुला उठबशा काढायला लावेन. कळलं? कळलं मोठ्या मास्तरीण बाई, कळलं. हे पण अगदी जावई बापूंसारखंच बोललीस ना तू, मोठ्या मास्तरीण बाई. हा तुझा हिशोब तुझ्याकडे ठेवा, मला नको सांगू. तुमचा हिशोब आम्ही तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? हा? या घरात फक्त तुम्ही आमचं मन दुखावलं आहे आणि सतत दुखावताय. हे बघ, तुझ्याशी तुझ्या मनाशी मला काहीही देणं घेणं नाहीये. योच तर तुमचा प्रॉब्लेम आहे मोठे मालक. तुम्हाला आमच्याशी काही देणं घेणं नाही. ते जर का असतं तर आज या घरातलं चित्र लई वेगळं असतं. सगळे कसे गुन्ह्या गोविंदाने नांदलो असतो, आनंदानं राहिलो असतो. प्रत्येक सण आपल्या कुटुंबाने एकत्र साजरा केला असता. आपल्या सुनबाई घरात असत्या. म्हणजे बघा, सुनबाई घरात नाहीत याकरता तुम्ही कुठंतरी जबाबदार हायसा. डोकं फिरलंय तुझं. या सगळ्याला मी जबाबदार आहे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय हे 1000 वेळा सांगितलंय मी. या घरात जे काही वाईट घडतंय ना त्याचं मूळ तू आहेस. अहो पण तुम्ही आमच्याशी भांडला नाही, चांगलं वागलात तर अधिपती पण तुमच्याशी भांडणार नाहीत. सुनबाई आणि अधिपतींमध्ये आपल्यामुळं वाद होणार नाही हे कसं कळत नाही हो तुम्हाला? तुझ्याशी चांगलं सोड, साधं बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे माझी. आणि असं का, याची सगळी कारणं तुला चांगली माहिती आहेत. पुन्हा जर ते सांगत बसलो ना तर तुझं उभं आयुष्य पुरणार नाही तुला. इतके दिवस माझ्याबरोबर जे करायचं होतं ते केलंस. आता अक्षराबरोबर तेच करायला बघशील तर ते मी सहन करणार नाही. अहो, बस, ही नाटकं बंद कर. कसली नाटकं? आम्ही काय केलं? हे जे साळसूतपणाचं आवडतेस ना सगळं करून सवरून, हे बंद कर. मला मागचं काही उकरून काढायचं नाहीये. जे मी आत्ता सांगतोय ते कर. अक्षराला या घरात परत घेऊन ये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.